युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रभादेवीमध्ये बाईक रॅली काढली। या रॅलीत मोठ्या प्रमाणात युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी होते। या बाईक रॅलीनंतर आदित्य ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपमधली गुंडांची आम्ही दखल घेतलेली नाही। गुंड आणि कार्टून्स हे भाजपमध्ये असून आम्ही कुणाच्या पोरकटपणाला उत्तर देणार नाही असं ते म्हणाले। आदित्य ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत। आदित्यजी, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। मराठी मतांचा जिथे बालेकिल्ला समजला जातो तिथे तुम्ही प्रचार करतायत, मात्र मनसे आणि भाजपचे देखील आव्हान इकडे आहे। मला वाटतं कुठल्याही पक्षाचं आव्हान आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतले विषय आहेत तेच एक आव्हान आहे आणि गेले काही टर्म आम्ही ते सोडवत आलेलो आहे। नवीन नवीन जे विषय येतात ते नाही सोडवण्याचा प्रयत्न आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान जे आम्ही पूर्ण करणार आहे, ज्याला आम्ही तोड देणार आहे, जी आम्ही वचनं दिलीत ती वचनपूर्ती करणं मला वाटतं हेच सगळ्यात मोठं काम आहे आमच्यासमोर। पण शिवसेना आणि मुंबई हे जे एक नातं आहे ते मला वाटत नाही कोणी वेगळं करू शकतं। ह्याच्यात कोणी फूट पाडायचा प्रयत्न करत असेल तर सगळ्यात मोठं पाप आहे, कारण शिवसेना ही मुंबईसाठी लढत असते आणि मुंबईत कुठेही काही झालं, कितीही वाजता कोणाला मदत पाहिजे असेल तो पहिला जाऊन जातो तो शिवसैनिक असतो आणि म्हणून महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात असणं हे खूप गरजेचं आहे। जसं आपण नेहमी बोलतो की आपल्याला मुंबई जिंकायची आहे, काही दुसरे समोरचे जे पक्ष आहेत त्यांना मुंबई गिळायची आहे आणि मला वाटतं फूट हे तेच लोक पाडू शकतात। नक्की, पण शिवसेनेवर घराणेशाहीचा सुद्धा आरोप झालाय। जसं महेश सावंत यांची बंडखोरी झाली, केवळ मुलाला किंवा पत्नीला तिकीट दिलं गेलं असे देखील आरोप शिवसेनेवर झाले। अनेक युवकांना संधी मिळाली नाही असे देखील आरोप होत आहेत। मला वाटतं जे जे युवासेनेच्या तर्फे असतील, शिवसेनेच्या तर्फे असतील, लोकांची सेवा करतात त्यांना संधी मिळालेली आहे। टीकेसी मैदान जिथे शेवटची सभा होणार आहे ते मैदान शिवसेनेसाठी सोडलंय आणि मोठा भाऊ म्हणून ही भूमिका भाजपने घेतलेली आहे। शिवसेनेचा बालहट्ट पुरवलाय असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। जाऊ दे, आता गंमतची वेळ नाहीये, मला वाटतं काम करण्याची वेळ आहे। नक्कीच, त्यासोबतच डीडीओ नोवरनं सुद्धा बऱ्यापैकी टीका झालेली आहे, तुमच्या वक्तव्यावर झालेली आहे किंवा भाजपकडनं सुद्धा अनेक कार्टूनची पोस्टर्स आता प्रचारात आणली जात आहेत। डीडीओ नो हे खरंच खूप महत्वाचं एक कॅम्पेन होतं आणि विरोधक सोडून मला वाटतं सगळ्यांना आवडलेलं आहे, कारण त्याच्यात जे आकडे आम्ही दिलेत ते खरेखुरे आकडे आणि कुठचाही विरोधक ते खोडू नाही शकलाय।